नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक कोणताही नाही असं पवारांनी म्हटलेलं आहे। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत असं यावेळेला शरद पवार यांनी म्हटलं। दरम्यान पवारांनी केलेल्या विधानानंतर सत्ताधाऱ्यांनी शरद पवार आणि ठाकरे गटावर देखील टीका केली आहे। शरद पवार मुलाखतीमध्ये काय म्हणाले ते आपण पाहूया। पवार मुलाखतीत काय म्हणाले? येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत। वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत, मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल। समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे। परिस्थिती 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते। 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता। मोरारजी देसाईंची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली। 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधींना जास्त पाठिंबा आहे।